हे तर चिकन कसं आणलं मला एक तर मुळ्यात उमटा तिकडे भाजी कशाला बनवली सगळा त्रास उरालाय मला. चला तुम्ही, नाही ते तुम्हाला एका चांगल्या ठिकाणी. चांगल्या ठिकाणी आले हे कुठे आणलं मला मुळव्याचा त्रास आहे ना तुम्हाला, हाव आज त्याच्यापासून छुटकाराच. आपल्या चिखलीत इलाज आहे काय हा चला, तुम्हाला नाही ते कापतिक काय म्हणलं चला. मी नाही येत रे बाबा. अहो चला, नाटक नका करू. बरोबर भीती वाटते कापा कापीची ते कापलं तर काय नाही, कापा कापी. हे पा किती पेशंट आहे. कुठून आले हो काका तुम्ही? संभाजीनगरून आलो. पा किती लांबून आले. तुम्हाला इथे इथे यायला अहो पण मग आता मग कापा कापीची भीती वाटते जास्त हो. काही कापा कापी नाही. बस तिथं. मी नाही बसत बसल्या राज राग होती बरं डॉक्टरला बरोबर. अरे कोण आहे बघ बरं बाहेर, किती गोंधळ करतोय, जा बरं एकदा बघ बरं. एवढा आवाज कशाला करताय तुम्ही? काय झालं? अहो मॅडम एवढा त्रास व्हायला लागला मला बसता पण निवड आलं इथं पेड आले हे कापलं काय काढू म्हटलं मी कापलं काय काढू भीती वाटते मग कापा कापीची भीती वाटते बरं. ए दादा तू घाबरू नको, तू योग्य ठिकाणी आलेला आहे पंचमुखी मुळव्याध हॉस्पिटलला. चल तू बस, मी कपडे चेंज करून आलोच. हो सर पण त्रास व्हायला सर बसल्यावर मला. अरे तू काळजी नको करू. अहो सर ते कापा कापीचीच भीती वाटते मला. अरे नाही, प्रत्येक पेशंटला थोडी ना आपण कापाकुपी किंवा ऑपरेशनच करावं लागत असतं. हे लोकांचे गैरसमज आहे. आपण काय करतो माहिती का, आपल्याला त्याच्याकडे आपल्या वेगवेगळे इंजेक्शन्स पण येतात म्हणजे जेणेकरून आपल्याला ऑपरेशनची गरज नाही पडत, आणि आपण औषधी सुद्धा देतो जेणेकरून आपल्याला ऑपरेशनची गरज नाही पडत. आणि खूपच जास्त जर वाढलं रुग्णांचं एखाद्या, तर आपण मग ऑपरेशन करतो. जसं की मग आपण बिनटाच्याचं ऑपरेशन करतो. टाचा, मलमपट्टी, धागादोरा किंवा ऍडमिट राहायची गरज नसते. सकाळी आले की दुपारी घरी गेलं जातं. तर तू काळजी करू नको. तू आता पंचमुखी मुळव्याध हॉस्पिटलला आलाय, तुझा योग्य तो उपचार होईल. आणि सर ऐका ना, माझ्यासारखे परेशान भरपूर लोक आहेत आपल्या चिखली तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यात. बर, तर त्यांना जर इथं यायचं असलं आपल्या हॉस्पिटलवर तर आपला पत्ता सांगा. आपलं हॉस्पिटल अगदी सोपं आहे. बस स्टँड वर आलं की लगेच आपण महावीर मेडिकल आहे, त्याच्यावरती आपलं हॉस्पिटल आहे वरच्या मजल्यावर. आणि इथे लगेच आल्यानंतर लगेच तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जातो आणि उपचार केला जातो. थँक्यू बायको. आता मला पंचमुखी हॉस्पिटल मध्ये आणलं तर मुळे गेले मला त्रास कमी झाला. म्हणले होते ना मी. हा मग चला.